राज्यातील महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे 10 दिवस शिल्लक आहेत। भाजपचे सर्वच नेते प्रचारासाठी मैदानात आहेत, तर तिकडे मुख्यमंत्री फडणवीसांनीही प्रचाराचा धडाकाच लावला। नांदेडमध्ये वाघाळा महापालिकेसाठी मुख्यमंत्र्यांची सभा झाली। परभणीत झालेल्या सभेत बोलताना फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला। परभणीत 13 ते 14 वर्ष महापालिकेमुळे नेत्यांची विकास झाला नाही, पण लोकांचा नाही, अशी टीका त्यांनी केली। तर जालन्यात फ्रेझर बॉयज मैदानावरती फडणवीसांची सभा पार पडली। यावेळी प्रचंड मोठं बहुमत हे महायुतीला मिळालं। काही लोक म्हणायला लागले, आता बघा या भाजपवाल्यांच्या 137 जागा आल्या, आता हे पहिलं काम काय करतील, लाडकी बहीण योजना बंद करतील। पण लाडक्या बहिणींनो, 1 वर्ष पूर्ण झालं, लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना कोणीच बंद करू शकणार नाही। पण माझी विनंती या ठिकाणी भास्करराव, कैलास भाऊ, तुम्हाला सगळ्यांना आहे, महानगरपालिकेवर झेंडा तर लागणार आहे, महापौर आपला होणार आहे। महापौर झाल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका, माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी करा। ठाकरेंचा वचननामा प्रसिद्ध झाल्यानंतर उद्धव ठाकरे प्रचारासाठी मैदानात उतरले। शिवसेनेच्या प्रभादेवी येथील वॉर्ड क्रमांक 194 चे उमेदवार निशिकांत गोविंद शिंदे यांच्या शाखेत उद्धव ठाकरे आणि तेजस ठाकरेंनी भेट दिली। दरम्यान वरळीतील विविध शाखांनाही उद्धव ठाकरे भेट देत आहेत। महापालिका मतदानाला काही मोजके दिवस बाकी असल्याने सर्वच नेते पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे प्रचार करतात। दिवसा कमी आणि प्रचार सभा जास्त, यामुळे नेत्यांची चांगलीच दमछाक होते। अशीच काहीशी अवस्था सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची झाली। आज सोलापूरमध्ये प्रचार केल्यानंतर त्यांना तातडीने प्रचारासाठी मुंबईच्या दिशेने निघायचं होतं। त्यावेळी चव्हाणांसह कार्यकर्त्यांचीही धावपळ झाली। स्वतः भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी गाडी चालवत चव्हाणांना एअरपोर्ट पर्यंत नेलं। अहिल्यानगरमध्ये महायुतीच्या प्रचाराला सुरुवात झाली। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत प्रचार रॅली काढण्यात आली। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह संग्राम जगतापही उपस्थित होते। अहिल्यानगरचं ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात आरती करून या प्रचाराची सुरुवात झाली। बातमी नांदेडमधून। लोहा तालुक्यातील माळाकोळीत स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचं स्मृतिभवन आणि पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला। पुतळा अनावरण सोहळ्यादरम्यान मंत्री पंकजा मुंडे वडिलांच्या आठवणी सांगताना अतिशय भावुक झाल्या होत्या। मी असो किंवा नसो, परंतु गोपीनाथ मुंडेंचं नाव कधीही विसरू देणार नाही, असं मंत्री पंकजा मुंडे आपल्या वडिलांच्या आठवणी सांगताना म्हणाल्या।
जीवनामध्ये मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर त्यांच्या अंतिम संस्काराच्या दिवशी मी शपथ खाली होती की गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला कधीही विसरू देणार नाही. आणि ही शपथ मी पदावर असेल नसेल, मी मंत्री असेल नसेल, मी आमदार असेल नसेल, मी या जीवनात असेल नसेल, तरी ही शपथ पूर्ण करणारी मुलगी म्हणून माझं नाव घेतलं जाईल, एवढीच साधी माझी इच्छा आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराकडून जोरदार प्रचार सुरू आहे. शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांची मुलगी दीप्ती वायकर प्रभाग क्रमांक 73 मधून रिंगणात आहेत. दीप्ती वायकर यांच्याकडून आज डोर टू डोर प्रचाराला सुरुवात झाली. उमेदवार दीप्ती वायकरांनी घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला. 16 तारखेला 10,000पेक्षा जास्त मतांनी लोक निवडून देतील असा विश्वासही दीप्ती वायकर यांनी व्यक्त केला. जसं वायकर साहेबांनी सांगितलं की त्यांना 10,000 पेक्षा जास्त मतं मिळालेली, जे जे त्यांचा डिफरन्स होता, मार्जिन होता, तर मी देखील सांगते की मला देखील त्याच्यापेक्षा जास्तच मार्जिननी माझी लोक निवडून देणार आहेत. ठाण्यात महायुतीचा पहिला रोड शो होणार आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सहभागी होतील. या रोड शो मध्ये दिवंगत शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांची आरमाडा गाडी पाहायला मिळणार आहे. आकर्षणाचा एक केंद्रबिंदू म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. मोठा रथ देखील या ठिकाणी सजवण्यात आलाय. या रथावरूनच शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे महायुतीच्या उमेदवारांसोबत संपूर्ण चंदनी कोळीवाडा ते मनोरमा नगर पर्यंत प्रचार दौरा करतील. सांगली शहरात फिरणाऱ्या नंदी बैलाचं महापालिका निवडणुकीतील उमेदवारांनी आशीर्वाद घेतले. या नंदी बैलाचे आशीर्वाद घेण्यासाठी उमेदवारांनी गर्दी केली होती. सांगलीच्या प्रभाग क्रमांक 17 मधून नंदी बैल जात असताना प्रचारात असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांनी थेट नंदी बैलाकडेच विजयासाठी आशीर्वाद मागितला. माझ्या लोकांना या महादेवाचा आशीर्वाद आणि त्यांना एक चांगलं आरोग्य देऊ माझ्या प्रभागाला आणि इतर सांगलीकरांना, एवढीच माझी इच्छा आहे. आणि मला या प्रभागातून भरभरून यश देऊ दे. नागरिकांनी मला यावेळेला महापालिकेमध्ये एक महादेवाचा भक्त याच्यामध्ये जावं अशी माझी इच्छा आहे आणि मला आता आशीर्वाद दिलेलाच आहे. नाना पटोले मूळचे भाजपचे असल्याची घणाघाती टीका वंचितचे नेते सुजात आंबेडकरांनी केली. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे आतापर्यंत वंचित आणि काँग्रेसची युती झाली नसल्याचं सुजात आंबेडकर म्हणाले. लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचितची आघाडी झाली आणि प्रचाराच्या शुभारंभावेळी सुजात आंबेडकरांनी हा घणाघात केला. आमची भूमिका ही काँग्रेस पक्षाबद्दल नेहमीच क्लिअर होती. आम्ही 2024-2019 लोकसभा विधानसभेला पण युतीचा हात पुढे केला होता. तेव्हा जे माजी अध्यक्ष होते किंवा काँग्रेस ज्यांच्या हातामध्ये होती ते डायरेक्ट भाजपचे काम करत होते असं आमच्या सरळ सरळ निदर्शनात आलं होतं. नाव घेऊन बोलायचं झालं तर नाना पटोले हे डायरेक्ट भाजपचाच माणूस आहे, भाजपमधनच काँग्रेसमध्ये आलाय. त्याला प्रदेशाध्यक्ष त्यांना कसं बसवलं हे कोणालाच कळलं नव्हतं. आणि भाजपचा माणूस असल्यामुळे त्यांनी वंचित आणि काँग्रेसची युती कधी होऊच नाही दिली. आता एक काँग्रेसी माणूस हा काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळे ती युती सहजपणे होऊन गेली. अंमली पदार्थांसंदर्भातल्या प्रकरणात जामिनावर सुटलेल्या विनोद गंगणेंना नगराध्यक्ष करण्यावरून शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. राणा जगजितसिंग पाटील यांच्यावर टीका करताना तुळजाभवानीच्या भक्तांना आता तुळजापूरमध्ये प्रसाद म्हणून ड्रग्सची पुडी दिली जाईल अशी टीका सावंत यांनी केली. तुळजाभवानी मंदिरातल्या गाभारा तोडफोड प्रकरणाबाबतही सावंत यांनी पाटील यांच्यावर टीकास्त्र डागलं. धाराशिव इथल्या ढोकीत शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सावंत यांनी पाटील यांच्यावर निशाणा साधला. जनतेनं ड्रग पेडलरला नगराध्यक्ष केलं तुळजापूरचं. त्याच्यामुळे मला वाटतं इथून पुढं
धारा आपल्या तुळजापूर ह्याच्यामध्ये मातेचा प्रसाद देण्याच्या वेळी येणाऱ्या भक्ताला ती ड्रग चेक पुढे दिली जाईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.